मी संभाजी अच्युतराव पाटील, सेवानिवृत्त DYSP आणि ॲडव्होकेट, सातारा. पुन्हा एकदा खोत सर आणि मंजिल अकॅडमी यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खात्याअंतर्गत जी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे, त्याच्या तयारीबद्दल आणि त्याच्या प्रश्नपत्रिकांच्या अचूक उत्तराबद्दलचं विश्लेषणसुद्धा या पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला मी जे कायदे शिकवलेले आहेत ते कायदे तुम्हाला मी एक इंट्रोडक्शन म्हणून, म्हणजे तोंड ओळख व्हावी म्हणून ते शिकवलेले आहेत आणि ते सिलेबसप्रमाणेच अभ्यास करायचा आहे. जे खोत सरांनी सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. आत्तासुद्धा माझ्यापुढे सिलेबस आहे. गेल्या 2010 पासूनच्या माझ्याकडे प्रश्नपत्रिक आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या म्हणजे सरळ सेवा भरतीनं जे होतात त्यांच्यासाठी असलेला सिलेबस पाहिला तर तुम्ही मल्हार लोक चक्रावून जाल. त्यामुळं तुमचं नशीब असं आहे की फार लिमिटेड सिलेबस आहे आणि तो तोंडपाठ होऊ शकतो. तोंडपाठ, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आता आपण सुरुवातीला मी सांगतो कोणत्याही प्रकारचे कायदे हे प्रथमतः कशाच्या आधारे तयार होतात. तर पहिलं म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमासाठी असलेला भाग येतो म्हणजे भारताची राज्यघटना. ह्या 30 मार्काला तुम्हाला सिलेबस आहे. आता त्यामधल्या कोणत्या प्रकरणावर किती प्रश्न विचारतील हे सोपे असतील, तुम्हाला फार अवघड प्रश्न विचारणार नाहीत. परंतु भारताच्या राज्यघटनेमध्ये जेवढे काय आर्टिकल्स आहेत, सुधारणा झालेल्या आहेत, अमेंडमेंट झालेले आहेत आणि त्याची परिशिष्ट आहेत, त्या आधारे कोणत्याही प्रकारचा कायदा या विषयाला अनुसरूनच केला जातो. ते तुम्हाला राज्यघटनेमध्ये पण समजून येईल. त्यासाठी राज्यघटनेमध्ये 3 शेड्यूल आहेत किंवा सूची आहेत, ज्याला केंद्र सूची म्हणतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येणारी, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये, आणि दोन्ही केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट असं त्याला म्हटलेलं आहे. तर या 3 सूचींचा विचार आणि त्यातले विषय पाहिल्यानंतर या भारतीय राज्यघटनेतील कोणत्याही तरतुदीशी विसंगत असं कुठलाही कायदा करता येत नाही. हे बेसिक लक्षात ठेवा. बरं, हे कायदा किंवा अधिनियम कसे तयार होतात तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे काय केंद्र शासनाकडून कायदे तयार होतात त्या विभागाच्या अनुषंगाने ते कायदे तयार होतात. त्या अनुषंगाने म्हणजे उदाहरणार्थ आपण गेल्या वर्षी रद्द झालेले 2020-21चे कृषी कायदे घेऊया. 3 कायदे आले होते. ते कृषी हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये दोन्हीकडे येतो. परंतु राज्य सरकारला जे कायदे आहेत त्यापेक्षा आणखी नवीन कायदे केंद्र सरकारनं करायचं ठरवलं. मग तो कायदे करण्यासाठी तज्ज्ञांची समिती आली. त्याला काय म्हणतात, एक्सपर्ट कमिटी किंवा लॉ कमिशन, म्हणजे विधी आयोग जो असतो तो अशा प्रकारची तरतूद करतो. त्यानंतर मग असा मसुदा तयार झाल्यानंतर त्याला ड्राफ्ट म्हणतात. हे लक्षात ठेवा. कायद्यामधली पहिली स्टेप काय आहे, एक तज्ज्ञांची समिती होते. विधी आयोग किंवा त्या विभागाची मंडळी असतात तज्ज्ञ, ते तयार करतात. त्याला म्हणतात मसुदा किंवा ड्राफ्ट म्हणतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबसुद्धा मसुदा समितीचे अध्यक्ष होते घटनेच्या. तसं कायद्याच्या मसुदा समितीचे कोणतरी एक अध्यक्ष असतात. आणि हा मसुदा तयार झाल्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये ड्राफ्ट असं म्हणतात की तो मग कॅबिनेट बैठकीमध्ये, म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, त्यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो चर्चेला जातो. त्याच्यावर साधक बाधक चर्चा होते आणि मग ते केंद्र सरकारचा कायदा असेल तर संसदेमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये तो सादर केला जातो. तेव्हा त्या मसुद्याचं रूपांतर बिलमध्ये होतं. बिल म्हणजे एक प्रकारे कायद्याची चौकट, कायद्याची सगळी रूपरेषा याला म्हणतात बिल. ड्राफ्टनंतरची स्टेज आहे ती बिल. हे बिल सादर केल्यानंतर त्यावरती पुन्हा संसदेमध्ये दोन्ही सभागृहात चर्चा होते
आणि त्यानंतर मग ते बहुमतानं मंजूर झाल्यास ते माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे सहीसाठी पाठवलं जातात. त्याला इंग्लिशमध्ये ॲसेंट असं म्हणतात. ॲसेंट, ऑनरेबल प्रेसिडेंट्स ॲसेंट मिळाला की त्या बिलचं रूपांतर ॲक्टमध्ये, कायद्यामध्ये किंवा अधिनियमामध्ये होतं. आता बऱ्याच वेळेला कोड म्हणजे काय आणि अधिनियम म्हणजे काय यात लोकांचा गोंधळ होतो. म्हणजे इंडियन पिनल कोड आहे, CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे. मग काय आहे तर कोड म्हणजे काय, अनेक विषय, अनेक कायद्याचे विषय एकत्र केल्यानंतर जे एकत्रितपणानं तयार केलं जातं त्याला म्हणायचं कोड. म्हणजे तो मोठा कायदा असतो. CRPCत कसं 484 कलम आहेत, 37 चॅप्टर्स आहेत. IPC कसं आहे 23 चॅप्टर आहेत, 511 कलम आहेत, वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे त्याला कोड असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग ऑनरेबल प्रेसिडेंट्स ॲसेंट झाल्यानंतर मग त्या विभागामार्फत एक त्यांचं गॅझेट ऑफ इंडिया म्हणतात, राजपत्र, भारताचे राजपत्र, यामध्ये ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रकाशित करतात. त्यानंतर मग तो कोणत्या तारखेपासून अंमलात येईल ते त्यामध्ये लिहिलेलं असतं, नोटिफिकेशन. म्हणजे कधी कधी कायदा हा मंजूर झाला, माननीय प्रेसिडेंट साहेबांची सही झाली तरी तो अंमलात कधी कधी येत नसतो. उदाहरणार्थ पोक्सो ॲक्ट हा 2012मध्ये मार्च एप्रिलमध्येच मंजूर झाला होता, सही पण झाली, पण त्याची अंमलबजावणीची गॅझेट कधी झालं, 14 नोव्हेंबर 2012ला. 14 नोव्हेंबर 2012ला का झालं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो जन्मदिन आहे, बालदिन म्हणून साजरा करतो. मग बालकांना एक भेट द्यावी सुरक्षिततेची, संरक्षणाची, म्हणून 14 नोव्हेंबरला लागू झाला. त्याप्रमाणेच ही प्रक्रिया जी आहे, जोपर्यंत कायदा राजपत्रामध्ये येत नाही, जोपर्यंत कायदा हा कोणत्याही नोटिफिकेशनद्वारे कधीपासून अंमलात येणार हे जाहीर होत नाही, तोपर्यंत तो कायदा अंमलात येत नाही. अशीच प्रक्रिया ही राज्य सरकारच्या विषयामध्ये पण असतं, म्हणजे स्टेट लिस्ट. त्यामध्ये सुद्धा असंच आहे की राज्याचे जे विषय असतात त्या राज्याच्या विषयाच्या अनुषंगाने, उदाहरणार्थ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, त्यानंतर भरपूर कायदे आहेत महाराष्ट्राचे. या कायद्यांचं सुद्धा असाच ड्राफ्ट तयार होतो, त्या मसुदा तयार होतो. तो मसुदा पुन्हा कॅबिनेट बैठकीत मंत्रिमंडळाच्या सादर केला होतो. मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री त्याचं चर्चा करतात. ते पुन्हा मग विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मांडतात, त्याच्यावर चर्चा होते. मग राज्यपाल महोदय यांची सही होते आणि माननीय राज्यपाल महोदय यांची सही झाल्यानंतर मग पुन्हा महाराष्ट्राचं जे गॅझेट असतंय त्या राजपत्रामध्ये पुन्हा प्रसिद्ध होतो आणि मग तो कायद्यात रूपांतर होतो. त्याशिवाय कोणताही कायदा हा कधीपासून अंमलात येईल ते गॅझेटमध्ये स्पष्ट केलं जातं. त्याला नोटिफिकेशन म्हणतात, अधिसूचना. हे 3 शब्द कायम लक्षात ठेवा. ड्राफ्ट म्हणजे मसुदा, बिल म्हणजे कायद्याची चौकटीत केलेली रूपरेषा, आणि त्यानंतर रूपांतर होतं सही झाल्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालांची, ते म्हणजे अधिनियम, ॲक्ट किंवा कायदा. त्यानंतर मग राजपत्र, गॅझेट ऑफ इंडिया किंवा गॅझेट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर मग नोटिफिकेशन, ते सुद्धा राजपत्रामध्ये प्रकाशित होतं, त्याला अधिसूचना म्हणतात. आणि मग त्यानंतर पुढची टप्पा असतो तो म्हणजे शासन निर्णय. शासन निर्णय झाल्यानंतर मग पुन्हा आपले DG साहेब काही स्टँडिंग ऑर्डर काढतात. स्टँडिंग ऑर्डर काढल्यानंतर पुन्हा मग आपले SP साहेब, IG साहेब काही सर्क्युलर्स काढतात. हे शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे सर्क्युलर्स. पण कायदा पाहायचा असेल तर पहिला ड्राफ्ट, दुसरा पायरी बिल मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर, त्याचं राजपत्रात प्रकाशित झालं की तो अधिनियम अंमलात येण्यासाठीची तारीख जी असेल त्या तारखेपासून येतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 2017मध्ये पत्रकार आणि पत्रकाराच्या अनुषंगाने मीडिया पर्सन जे असतील त्यांच्या संरक्षणाचा कायदा 2017ला महाराष्ट्र राज्यामध्ये मान्य झालेला आहे. त्याच्यावर राज्यपाल महोदय यांची सही पण झालेली आहे. परंतु तो कायदा कोणत्या तारखेपासून अंमलात यावा
याबाबतचं अधिसूचना शासनानं काढलेली नाही, त्यामुळे हा कायदा अंमलात नाही. तरी परंतु काही आमच्या अधिकाऱ्यांच्या अज्ञानापोटी सातारा जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या माहितीप्रमाणे अशा कायद्याखाली गुन्हे दाखल झाले, आरोपींना अटक पण झाली आणि नंतर पुन्हा त्यांचा ए फायनल किंवा NC फायनल, बी फायनल काहीतरी करावं लागलेलं आहे. हे केवळ आपल्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ लॉ, कोड, ॲक्ट हे समजल्याशिवाय पुढच्या लेक्चरला जाणं योग्य वाटलं नाही. म्हणून हे माझं सुरुवातीचं इंट्रोडक्टरी लेक्चर हे राज्यघटनेच्या अनुषंगानं पण आहे आणि कायद्याच्या अनुषंगानं पण आहे. आता पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये एक शक्ती कायदा म्हणजे मंजूर झालेला आहे. तसा तर 2020ला पण झाला होता, पण त्यात पुन्हा दुरुस्ती कराव्यात, काही सुधारणा कराव्यात म्हणून ते कमिटीकडे पुन्हा बिल गेलं. पुन्हा ते कायदा तिकडे स्क्रुटिनी कमिटीनं 2020मध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो मान्य झाला. परंतु माननीय राज्यपाल महोदयांनी या कायद्यावर अद्यापसुद्धा सही केलेली नाही. कारण त्यामधल्या IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, पोक्सो ॲक्ट यामधल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा करण्याचा अधिकार राज्याला नाही. कारण हे कायदे कुणाचे आहेत? मूळचे केंद्र सरकारचे कायदे. या कायद्यामध्ये महाराष्ट्रात काय सुधारणा करायची असेल तर हा कायदा माननीय राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेकडे जाणार आहे राज्यपालाच्या सही झाल्यानंतर. आणि मग तो राज्यपालाच्या सही झाल्यानंतर राष्ट्रपती महोदय आणि तिथल्या कमिटीला योग्य वाटला, विधी आयोगाला योग्य वाटला तर दुरुस्त होईल. अन्यथा या कायद्याला अद्याप ही मान्यता नाही. परंतु आपल्याकडे सगळे आपण म्हणत आहोत महाराष्ट्रात शक्ती कायदा आला, 30 दिवसात 60 दिवसात तपास होणार, 1 वर्षात खटल्याचा निकाल होणार, आरोपी जेलमध्ये राहणार, आरोपी फासावर लटकणार, अशा प्रकारचे टायटल्स आले होते. परंतु या कायद्याची अवस्था अद्यापही जिवंत अवस्थेत नाही. माननीय मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे जे आहेत ते त्यांच्याकडे सुद्धा अशाच प्रकारचा एक दिशा कायदा आलता की ज्याची कॉपी आपण केलेली आहे. तो दिशा कायद्याला सुद्धा माननीय राष्ट्रपती महोदय यांनी मंजुरी नाकारलेली आहे. आणि तसंच आपल्या महाराष्ट्रातल्या या शक्ती कायद्याचं होणार आहे. कारण IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, पोक्सो हे सेंट्रल ॲक्ट आहेत ना, यामधले मूळ दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्याला थोड्याफार प्रमाणात आहे. परंतु केंद्र सरकारनं ते कायदे दुरुस्त केले पाहिजेत. आणि म्हणून आपण लक्षात ठेवावं, कायदा काय असतो, कायदा म्हणजे प्रत्यक्ष अंमलात कधी येतो. तर या इंट्रोडक्शनरी लेक्चरनंतर आता आपण पुढच्या आपल्या मुख्य सिलेबसकडे इंडियन पेनल कोडकडे जाण्यापूर्वी कुणाला काय 2 मिनिटे काय शंका असेल तर मला विचारा. मी आत्ता जे मुद्दे सांगितलेले त्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? नाही असं गृहीत धरतो. परंतु माहिती तर नवीन मिळाली का तुम्हाला? खोत सर, हॅलो. येस सर, ऑल क्लिअर. सगळे सायलेंट मोडवर आहेत काय का बंदोबस्ताच्या तणावात आहेत? ठीक आहे, पार्टिसिपंट संख्या जरा कमी दिसते. ठीक आहे, आता आपण आपल्या सिलेबसकडे जाऊया. मुख्य सिलेबस जो आहे तो इंडियन पेनल कोडचा. तर कोणताही कायदा कलम 1 जे असतं ते तो कायदा कोणकोणत्या भागाला लागू आहे, कोणकोणत्या प्रदेशांना तो लागू आहे, त्या प्रत्यक्ष स्वरूप आणि व्याप्ती काय आहे याबाबतचं कलम 1 असतं. सगळ्या कायद्यांना बहुतेक कलम 2मध्ये व्याख्या कलम असतं. परंतु इंडियन पेनल कोड हा त्याला अपवाद आहे. इंडियन पेनल कोडमध्ये पहिले 1 ते 5 कलम एक कायद्याचं स्वरूप आणि व्याप्तीसाठी आहेत. उदाहरणार्थ कलम 1 पूर्वी जम्मू काश्मीरला लागू नव्हतं, परंतु 31/10/2019 पासून हा इंडियन पेनल कोड हा जम्मू काश्मीरला पण लागू झालेला आहे. त्यानंतर इंडियन पेनल कोडमधल्या आपल्याला सिलेबसला 1 ते 5 कलम नाही, पण थोडक्यात माहिती असावं की हा भारतामध्ये नोंदणी झालेले जी काही विमान आहेत
हेलिकॉप्टर्स आहेत, यांनासुद्धा विमानामध्ये जर काय अपघात घडला तर त्याला पण तो लागू होतो. उदाहरणार्थ हेलिकॉप्टर आपलं मागे आपले चीफ डिफेन्स स्टाफ CDS जे होते त्यांचा निधन झालं आणि त्यांच्यासोबत काही लोकांचं निधन झालं. तर त्या अनुषंगाने हवेमध्ये असतानासुद्धा भारताचं विमान किंवा हेलिकॉप्टर कुठेही काय अपघात झाला, गुन्हा घडला तर त्या इंडियन पिनल कोडप्रमाणेसुद्धा भारतामध्ये त्याची दखल घेता येते. त्यानंतर 12 नॉटिकल माइल्स, समुद्रामधली हद्द 12 नॉटिकल माइल्स म्हणून ती हद्द असते. सुरुवातीच्या काळामध्ये आपले काही राज्याचे पोलीस असतात, त्यानंतर कोस्टल गार्ड नेव्ही आपल्याकडे असते आणि यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी. पण 12 सागरी किलोमीटरच्या अंतरामध्ये जर काय एखाद्या बोटीवर गुन्हा घडला तर तो गुन्हा भारतामध्ये चालवला जातो. उदाहरणार्थ कसाब आणि त्याचे 10 अतिरेकी भारतात आले होते तेव्हा त्यांनी गुजरातमधून ती एक बोट पळवली. त्या गुजरातच्या बोटीवरचा जो माणूस होता खलाशी, त्याला खलास केलं आणि ते बोट पुन्हा तिथंच त्याने सोडून दिली आणि दुसऱ्या छोट्या बोटीनं ते आले. तर तो वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्याचा अपहरण आणि खुनाचा. तर तो भारताच्या सागरी हद्दीमध्ये झाल्यामुळं असा पण तुम्हाला आहे. पण प्रश्न तुम्हाला तो येण्याची शक्यता कमी आहे, म्हणून आपण थेट इंडियन पिनल कोडच्या कलम 10 कडे जाऊया. आपण इंडियन पिनल कोडचं कलम 10 काय म्हणते पहा. इंडियन पिनल कोड कलम 10 म्हणते मॅन आणि वुमन या शब्दांची व्याख्या दिली 10 आणि 11 मध्ये. तर मनुष्य या शब्दाची किंवा पुरुष, मनुष्य म्हणू नका, मनुष्य हा शब्द नाही, हा या ठिकाणी पुरुष किंवा स्त्री या शब्दाची व्याख्या केलेली आहे कलम 10 मध्ये. कोणत्याही वयाचा पुरुष म्हणजे 1 मिनिटापूर्वी जन्मलेलं बाळ असू द्या, 1 तासापूर्वी जन्मलेलं बाळ असू द्या, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो. तर मुलगा जर असेल तर तो पुरुष या शब्दामध्ये येईल, ती मुलगी असेल तर त्या ठिकाणी ती मुलगी. आता ट्रान्सजेंडरबद्दल तो काय विषय येणार नाही. तोपर्यंत जोपर्यंत ती स्त्री आहे असं सिद्ध होत नाही तोपर्यंत ट्रान्सजेंडर हा पुरुष या शब्दाच्या व्याख्येमध्येच येतो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये नपुसक व्यक्ती. तर 1 मिनिटापूर्वी जन्म झालेल्या बाळाला पाहिलं, ती मुलगाऐवजी मुलगी आहे असं दिसलं आणि त्या आईला वाटलं की आपल्या नशिबी अजून 5वी 4थी मुलगी झाली आणि तिनं जर त्याचा हत्या केली तर त्या मातेवर 302चा गुन्हा दाखल होईल. कारण ते 1 तासापूर्वी आलं आहे जन्माला, काही 1 मिनिटापूर्वी आलं आहे, ते जिवंत होतं, ह्याला महत्त्व आहे. त्याला खलास केलेला आहे म्हणजे तो 302 झालेला आहे. त्यामुळं एखाद्या लहान बाळावरती लैंगिक अत्याचार झाला, मग ते 1 दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा असू द्या, पोक्सो ॲक्ट लागणार, त्यानंतर IPC मधली इतर कलमं लागणार, हे लक्षात असू द्या. म्हणून कलम 10 हे कोणत्याही वयाचा जे पुरुष जातीचं या ठिकाणी मनुष्य प्राणी असेल त्याला म्हणायचं पुरुष, आणि 10 मध्येच स्त्री म्हणजे कोणत्याही वयाची स्त्री ही असेल ती या ठिकाणी. 11 म्हणजे व्यक्ती किंवा इसम. हॅलो, व्यक्ती किंवा इसम म्हणजे पर्सन असं म्हटलेलं आहे. आपण नेहमी गल्लत करतो बऱ्याच वेळा इसम हा शब्द का वेगळा वापरला. पर्सन म्हणजे काय आहे, हे फक्त जिवंत व्यक्तींनाच लागू होईल असं नाही. व्यक्ती म्हणजे या संज्ञेमध्ये एखादी कंपनी, एखादी सोसायटी, एखादी बँक, एखाद्या नोंदणीकृत केलेली संस्था यांचाही समावेश होतो, हे माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीनं जर समजा काय अपराध केला काय, किंवा टाटा कंपनीकडून काय अपराध झाला, तर टाटा कंपनीचे त्यावेळेला प्रत्यक्ष जे कार्यकारी संचालक बोर्ड असेल त्यात 10 मेंबर 5 मेंबर काय, ते कंपनी ॲक्टप्रमाणे ती कंपनीसुद्धा नुकसानीस किंवा फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरते, त्यांच्याविरुद्ध खटला भरला जातो. म्हणून कोणतीही जिवंत व्यक्ती किंवा कायद्याने अस्तित्वात असलेली व्यक्ती किंवा संस्था किंवा ट्रस्ट
उदाहरणार्थ ती देवाची मूर्ती कृत्रिम असते, परंतु त्या मूर्तीचेच म्हणजे देवस्थानाचे उत्पन्न असते, त्यावेळेला ती मूर्ती ही व्यक्ती असते. उदाहरणार्थ आपण अंबाबाई देवस्थान ट्रस्टचं घेऊया, तुळजापूरचं तुळजाभवानी ट्रस्ट घेऊया. इथे अध्यक्ष आहेत ते कलेक्टर साहेब आहेत तुळजापूरला. कोल्हापूरला कोण आहेत ते मला माहीत नाही, परंतु ते अध्यक्ष जे असतील सध्या, त्यांच्याकडून जर काय मंदिरामध्ये गुन्हा घडला, अपहार झाला, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार. त्यामुळे ट्रस्टवरती सुद्धा गुन्हा दाखल होतो. म्हणून बँका, सोसायट्या, पतसंस्था जे फ्रॉड करतात तर त्यांना सुद्धा आरोपी केलं जातं आणि त्या आरोपींसोबत ते डायरेक्टर बोर्ड येतं. त्यानंतर कलम 14 आणि कलम 21 हे ज्यांना समजेल ते खऱ्या अर्थानं पोलीस असं आहेत असं मी समजणार. मी आता तुम्ही काही खरे पोलीस नाहीत असं नाही, आहेच, पण ज्याला सर्वंट ऑफ गव्हर्मेंट, बरं का, सर्वंट ऑफ द गव्हर्मेंट म्हटलं जातं आणि पब्लिक सर्वंट. कलम 14 काय बघा, शासनाचा सेवक. गव्हर्मेंट म्हणजे काय तर शासन. शासन म्हणजे कोण तर केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये ते माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती आणि कॅबिनेट बैठक याला म्हणायचं शासन. खासदारांना गव्हर्मेंट म्हणता येईल का? नाही. त्यामुळे शासनाने किंवा त्यांच्या अधिकारामुळे केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असलेला व सेवेत नियुक्त केलेला अगर कामावर ठेवलेला कोणताही वरिष्ठ किंवा कनिष्ठ सेवक अधिकारी होय. शासनाचा सेवक होण्यासाठी सरकारच्या विविध खात्यात सरकारी नोकर म्हणून नेमणूक होणे आवश्यक आहे. मात्र नेमणूक होताना नेमणूक पत्रात काही दोष असल्यास त्यामुळे बाधा येत नाही. प्रत्येक शासनाचा सेवक हा लोकसेवक असतोच, पण प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असतोच असे नाही. बघा, माननीय राज्यपाल, माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या बंगल्यावरती, यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे काय कर्मचारी अधिकारी नेमले जातात ते या सर्वंट ऑफ द गव्हर्मेंट या शब्दात येतात. कारण गव्हर्मेंट या शब्दामध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वैयक्तिक सेवेमध्ये असलेले अधिकारी हे सर्वंट ऑफ द गव्हर्मेंट आहेत. मूळ ते कलम 21 प्रमाणे पब्लिक सर्वंट आहेतच, पण जेव्हा त्यांची खास नियुक्ती राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने किंवा राज्यपाल यांच्या नावानुसार एखाद्या सचिवाकडून होते तेव्हा तो गव्हर्मेंट सर्वंट होतो, हे लक्षात असू द्या. अगदी राज्यपाल महोदय यांच्या आपण जर ताफा पाहिला तर त्यांच्या ताफ्यामध्ये माननीय राज्यपाल महोदय यांना पाणी देण्यासाठी सुद्धा काय एक शिपाई दर्जाचा माणूस असतो, पण त्याला शिपाई म्हटलं जात नाही, त्याला चोपदार असं म्हटलं जातं. चोपदार, भालदार, चोपदार. त्यानंतर ते राजमुद्रा किंवा राजदंड घेऊन जाणारे जे लोक असतात ते अशा संज्ञेमध्ये येतात आणि त्यामुळं त्यांना गव्हर्मेंट किंवा सर्वंट ऑफ द गव्हर्मेंट म्हणायचं त्या लोकांना. बाकी आपल्याकडे मंत्रालयात वगैरे जे शिपाई असतात ते पब्लिक सर्वंटमध्ये येतात. म्हणून माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे 300 घोडेस्वार आहेत. 300 घोडे पण भरपूर आहेत आणि 300 घोडेस्वार आहेत. त्यांचं वेगळं दल आहे. तर तिथं जे बागेत त्यांच्या माळी काम करणारा जो माणूस असतो ना, तो सुद्धा गव्हर्मेंट सर्वंट असतो, पब्लिक सर्वंट आधी नाही. तर तो त्यामुळे हे लोक आहेत ते गव्हर्मेंट. मग प्रत्येक काय शब्द वापरला बघा, प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असतोच असे नाही. म्हणजे तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून तुमची जर नियुक्ती राजभवनावर झाली तर तुम्हाला मात्र गव्हर्मेंट सर्वंट म्हटलं जाईल, पण तुमची जोपर्यंत गव्हर्मेंट सर्वंट म्हणून नेमणूक होत नाही तोपर्यंत तुम्ही पब्लिक सर्वंट 21 कलमाप्रमाणे. तर आता कलम 21 लोकसेवक किंवा पब्लिक सर्वंट म्हणजे कोण या व्याख्येत खालील व्यक्तीचा समावेश होतो. भारताच्या भूसेना, नौसेना, वायुसेना यामधील सर्व अधिकारी, त्यानंतर न्यायालयातले सर्व न्यायदानाचे काम करणारे सर्व व्यक्ती, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी व त्यांनी दिलेला कर्मचारी, त्यानंतर न्यायालयात लोकसेवकाला सहाय्य करणारा प्रत्येक ज्युरी सदस्य म्हणजे ट्रायब्युनल, त्यानंतर न्यायपंचायतीचे सदस्य, त्यानंतर कोणत्याही न्यायालयाने प्राधिकरणाने अहवालासाठी निर्णयासाठी सोपवलेलं लवाद. लवाद म्हणजे ट्रायब्युनल. तुम्ही मॅटमध्ये वगैरे जाता बऱ्याच वेळा
त्यानंतर ज्या पदावर ज्या व्यक्ती स्थानबद्ध करण्याचा किंवा स्थानबद्ध ठेवण्याचा अधिकार असलेली पद व्यक्ती म्हणजे करण्याचे अधिकार असलेली व्यक्ती, आरोग्य सुरक्षितता सोय या अपराधाचे प्रतिबंध करणे याचे कर्तव्य असलेल्या सर्व व्यक्ती, यामध्ये न्यायालयातला जो बेलीफ असतो तो सुद्धा एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतो वॉरंट दिल्यानंतर, तर तो सुद्धा या पब्लिक सर्वंटमध्ये येतो. होमगार्ड्स ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? होमगार्ड हा पब्लिक सर्वंट आहे का? कोच सर, पोलीस अंमलदारांना विचारायला हवा जरा. होमगार्ड हा पब्लिक सर्वंट लोकसेवक आहे काय? दिनेश सर सांगा. विसरले बहुतेक सगळे. ठीक आहे. हा पब्लिक होमगार्ड हा पब्लिक सर्वंट आहे बरं का. काही लोक बंदोबस्तात लेक्चर ऐकतात दिसते मला वाटते. होय होय, म्हणून ते बोलून झाले. ठीक आहे, असू दे. तर होमगार्ड ॲक्ट आहे 1947चा, त्याप्रमाणे त्याची नेमणूक केली जाते. जरी तो 10-12 दिवस महिन्यातून काम करत असला तरी सुद्धा तो लोकसेवक आहे. त्यानंतर मतदार यादीमध्ये प्रकाशित करणारे कामगार जे असतात ते सगळे त्यामध्ये येतात. तर अशा 11-12 कॅटेगरी आहेत. जेवढे काय शासनाची मालमत्ता ताब्यात घेणारे वगैरे जे आहेत त्यांना लक्षात ठेवा. आणि त्यामधलं 21 कलम हे महत्त्वाचं आहे. एका परीक्षेमध्ये जंगम माल म्हणजे काय आलेलं आहे? कलम 22 लक्षात ठेवा. मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे जंगम माल. याचा अर्थ जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते, जी वस्तू जमिनीत अगर भिंतीत गाडलेली असेल, ती व्यक्ती वस्तू मोकळी केली तर ती सुद्धा ती म्हणजे एखादा पिलर आहे, लोखंडी खांब आहे, तो एका आडव्या भिंतीमध्ये असा लावलेला आहे, पण तो कापला गॅस कटरनं तर तो लोखंडी पोल जो आहे तो पुन्हा जंगम मालमत्ता होणार. झाड कापलं जमिनीपासून तरीसुद्धा ते जंगम मालमत्ता होणार. त्यामुळे वीज, प्रवाह, पाणी, गॅस या कलमांचा सुद्धा या जंगम मालमत्तेमध्ये समावेश होतो आणि त्यामध्ये चोरीच्या कलमाशी संबंध येतो, हे लक्षात असू द्या. हा प्रश्न येणार. वीज प्रवाह किंवा पाणी किंवा गॅस हे जंगम मालमत्ता आहे काय? आहे. कारण वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते, पाणी घेऊन जाता येतं, गॅस घेऊन जाता येतो. त्यामुळं एखादी वस्तू अदृश्य असते परंतु त्याचे आतील स्पर्शाने किंवा वासाने समजते, म्हणून तो जंगम मालमत्ता यामध्ये आहे. आता विषय आहे तो म्हणजे गैरलाभ. आपल्याला कलम किती आहे बघा, 23, 24, 25, 26 आहेतच. हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीला कायद्याने अधिकार नसतो अशा मालमत्तेचा बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला लाभ जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी गैरपणे ठेवून घेते किंवा संपादन करते तेव्हा व्यक्ती गैरपणे लाभ मिळवते असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, कोणतीही वस्तू एखाद्याचा कायदेशीर अधिकार नसताना त्यानं ती प्राप्त केली असेल तर तो गैरलाभ झालेला आहे. गैरलाभ म्हणजे त्याला ज्या व्यक्तीला ते मिळालेलं आहे. उदाहरणार्थ, माझ्या बंगल्यामध्ये आता आंब्याची झाडं आहेत, आंब्याला बरेच आंबे आलेले आहेत. यापैकी समजा 5 आंबे माझ्या शेजाऱ्याने घेऊन गेले तर त्या व्यक्तीला झालेला जो आहे तो गैरलाभ झालेला आहे आणि माझं जे काय झालेलं आहे ते गैर नुकसान झालेलं आहे. आता या किरकोळ अपराधाची मी चोरीची फिर्याद द्यायला जाऊ शकत नाही, कारण अशा प्रकारचा अपराध हा किरकोळ अपराध आहे. कुठल्या साईजचे आंबे होते, कुठल्या झाडाचे होते हे लगेच सिद्ध करता येत नाही, म्हणून पोलीस इन्स्पेक्टर माझी फिर्याद घेणार नाही. पण ती चोरी आहे. अप्रामाणिकपणे म्हणजे काय? आता बघा, डिसऑनेस्टली आणि कपटीपणा, फ्रॉडुलंट आणि अप्रामाणिकपणा या 2 शब्दांमध्ये बऱ्याच वेळेला फसतं. म्हणून उदाहरण लक्षात ठेवा. जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा एखाद्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणती गोष्ट करतो तेव्हा ती गोष्ट अप्रामाणिकपणे करतो असे म्हटले जाते.
अप्रामाणिकपणे. म्हणजे मी जर एखाद्या वेळेस आमच्या शेजाऱ्याच्या झाडाचे नारळ चोरून आणले तर तो मला झालेला आहे तो गैरलाभ झालेला आहे आणि आमच्या शेजाऱ्यांचं झालेलं आहे ते गैर नुकसान झालेलं आहे. आणि हे जे मी कृत्य करतो ते कृत्य याला म्हणतात अप्रामाणिकपणे. उदाहरणार्थ खोत सर हे जर तुमच्या परीक्षेच्या सेंटरवर एक्झामिनर म्हणून नेमले गेले आणि त्यांना वाटलं की आपला सगळ्यात चांगला आवडता विद्यार्थी दिनेश आहे आणि त्याला थोडंसं 2 प्रश्नाची उत्तरं येत नाहीत तर ते आपण सांगावे, तर खोत सरांनी जर त्याला जाता जाता नुसता ते पर्याय सांगितला ABCD पैकी, तर तो पर्याय जो बरोबर असेल तर त्या ठिकाणी दिनेश याचं 2 मार्काचा गैरलाभ झालेला आहे. आणि दुसरा कोण उमेदवार प्रामाणिकपणे परीक्षा देऊन मेरिटमध्ये येण्याचा संभव होता त्याचा गैरनुकसान झालेला आहे. म्हणून असं कृत्य करणं खोत सरांनी हे अप्रामाणिकपणे या शब्दामध्ये येतं. त्याला म्हणायचं डिसऑनेस्टली. म्हणजे एखाद्याचं नुकसान करायचं आणि दुसऱ्याचा फायदा करणे या कृतीला कायम लक्षात ठेवा, अप्रामाणिकपणे. त्यानंतर महत्त्वाचं कलम कपटाने, याला फ्रॉडुलंटली म्हणतात. एखाद्या व्यक्तीने जर लुबाडण्याच्या हेतूने एखादी गोष्ट केली तर ती गोष्ट कपटीपणाने केली असे म्हटले जाते. लुबाडणे. आता इथे बघा, अप्रामाणिकपणाच्या उदाहरणामध्ये खोत सरांनी कुणाचे 2 मार्क काढून घेऊन ते दिनेश सराला दिलेले नाही, ते त्याला डायरेक्ट दिलेले आहेत. पण कपटीपणामध्ये काय होतं, जे ओरिजिनली 22 मार्क मिळालेले आहेत त्याची 20 मार्क करणे 0 करून, त्याला म्हणायचं कपटीपणा. म्हणजे कपटीपणा ह्या कृत्यामध्ये त्या व्यक्तीचा फायदा होईल असं नाही करणाऱ्याचा. म्हणजे उदाहरणार्थ मला वाटलं की माझे शेजारी मला नारळ देतच नाहीत आणि म्हणून मी रात्री ते लक्षात आलं की जे आपले शेजारी गावाला गेले आणि आता त्यांचे नारळाचे 5-7 झाडं जे आहेत ना ती झाडं तोडून टाकावीत. ती तोडून टाकली मी. त्याच्यातून मला नारळ मिळाला पण नाही, मी घेतला पण नाही, पण ते तोडून टाकले. याला म्हणायचं कपटीपणा. हा लक्षात ठेवा फरक. म्हणजे मला फायदा झाला नाही पण त्यांचा तोटा झाला. ओके. कलम 26 आपल्या अभ्यासाला आहे का? आहे. हे पण महत्त्वाचं कलम आहे. समजण्यास कारण, रिझन टू बिलीव्ह. याचा अर्थ एखादी जंगम मालमत्ता घेण्यापूर्वी ती खरोखर चोरीचा आहे असे समजण्यास कारण पाहिजे. उदाहरणार्थ IPC 411 चोरीचा माल घेत असताना त्याच्यावर काही खानाखुणा असणे किंवा कमी किमतीत घेणे असे असेल तर ते या कलमाप्रमाणे गुन्हा होतो. रिझन टू बिलीव्ह म्हणजे असे मानण्यास कारण आहे की काय. आता लेटेस्ट उदाहरण देतो. माननीय राज ठाकरे यांचं औरंगाबादला सभा झाली. त्यांच्या सभेच्या भाषणामधून त्यांनी केलेल्या वक्तव्यामधून असे पोलिसांना मानण्यास कारण आहे की त्यांनी काही वक्तव्य ही 2 समाजामध्ये, भिन्न धर्मीयांमध्ये थोडासा का असेना द्वेष भावना पसरवणारं वक्तव्य आहे असं वाटलं तर त्याला म्हणायचं रिझन टू बिलीव्ह. म्हणजे मानण्यास असे कारण आहे की त्यांनी या वाक्य बोलल्यामुळे या ठिकाणी, म्हणून त्यांच्याविरुद्ध 153चा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे कोणतीही गोष्ट पब्लिक सर्वांना करत असताना रिझन टू बिलीव्ह म्हणजे असे मानण्यास कारण आहे की असं होण्याचा संभव आहे किंवा असं कृत्य केलेलं आहे तर त्याला IPC कलम 26मध्ये एक कायदेशीर स्थान दिलेलं आहे. उगा आपलं तुम्हाला कधी मनात आलं ते तुमच्या मनानं काही केलं तर चालणार नाही. तुम्हाला पब्लिक सर्वंट म्हणून कायदेशीर काम करताना तुम्हाला न्यायालयात उत्तर द्यावं लागतं. येस. उदाहरणार्थ बघा, आज तुम्ही सकाळपासून बंदोबस्त करीत आहात. बंदोबस्त करीत असताना तुम्हाला अचानकपणे 5-7 लोक ते काहीतरी आले झेंडा घेऊन, काय कसला बा असू द्या झेंडा, तो हिरवा असू द्या नाही तर तंबाखू असू द्या, आणि काहीतरी दुडगूस घालायला लागले. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला आणि परिस्थितीप्रमाणे तुमच्या मनात आलं की हे लोक पुढे जाऊन आणखीन काहीतरी गोंधळ करतील. त्याला म्हणायचं मानण्यास किंवा समजण्यास कारण की.
रिझन टू बिलीव्ह, आणि म्हणून तुम्ही त्याला डिटेन करू शकता, त्यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करू शकता. ॲट इज कॉल्ड रिझन टू बिलीव्ह. आणि हे ज्या पोलीस अंमलदाराला कळेल की यामध्ये रिझन टू बिलीव्ह काय आहे, तो पुढची कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यामध्ये मागे पडणार नाही. ओके, मला वाटतं खोत सर आजच्या पुरतं बास आहे का घ्यायचं पुढे कंटिन्यू? मुलं काय म्हणतात बघा. सुरज सर वगैरे काय करायचं, कंटिन्यू करायचं? हो सर. अजून एक 10 ते 15 मिनटं कंटिन्यू करू आपण. ओके, हो चालेल सर. कारण तशा Yes, sir. पुढच्या पण व्याख्या मोठ्या आहेत, पण त्या समजा एका दिवसात होतील असं नाही. नकलीकरण म्हणजे बनावटीकरण करणे, म्हणजे एखाद्या वस्तूचे बनावटीकरण करणे. म्हणजे 2000 रुपयाची नोट आहे, 500 रुपयाची नोट आहे, ती जशीच्या तशी कॉम्प्युटरवरती छापायला घेणे, त्याला म्हणायचं नकलीकरण करणे किंवा बनावट वस्तू तयार करणे. त्यानंतर खोटा दस्तऐवज करणे, त्यानंतर रिसीट परीक्षेची 10वीची 12वीची बदलली जाते, काय डॉक्युमेंटमध्ये बदल करणे, अभिलेखामध्ये बदल करणे, याला म्हणायचं बनावटीकरण किंवा नकलीकरण. त्यानंतर कलम 29 महत्त्वाचं आहे, ते म्हणजे दस्तऐवज. दस्तऐवज ही व्याख्या जरा चांगली समजावून घ्या, यावरती नक्की एक प्रश्न असतोच. हा शब्द म्हणजे कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून, बघा, कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून, म्हणजे एव्हिडन्स म्हणून ती वस्तू वापरायची असेल तर, म्हणजे उदाहरणार्थ अक्षर आणि आकडे किंवा आकृत्या. आता तुम्ही 12ची मटक्याची रेड करता, 2-4 चिठ्ठ्या जप्त करता. ते का जप्त करता तुम्ही? तर त्यावरती काहीतरी अंक लिहिलेले आहेत. ते अंक कशाचे आहेत? ते कल्याण मटका किंवा वरळी मटका किंवा अजून कुठला मटका या संबंधातील अंक आहेत, आणि तो अंक म्हणजे पुरावा आहे, म्हणून तुम्ही जप्त करता. म्हणून ती न्यायालयामध्ये जेव्हा पुरावा म्हणून एखाद्या अंक लिहिलेली किंवा आकडे लिहिलेली किंवा अक्षरं लिहिलेली जी काही चिठ्ठी चपाटी मिळेल, तो पुरावा आहे. तसेच चिन्हे किंवा अशा साधनाने किंवा अशा 51 अधिक साधनांची कोणत्याही पदार्थावर व्यक्त केलेली किंवा रेखाटलेली अभिलिखित केलेली बाब दर्शवतो. चिन्हानं उदाहरणार्थ ट्रॅफिक ब्रँचमधल्या लोकांना माहिती आहे बघा, नो पार्किंग असं एक चिन्ह येतं, त्यावरती प्रत्यक्ष नो पार्किंग असे शब्द लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जेव्हा गोल आकारामध्ये या ठिकाणी ते लाल आणि निळ्याच गोलाकार ह्याच्यामध्ये ती एक विशिष्ट साईजची प्लेट केलं, ते मध्ये एक पट्टा मारला जातो आणि तिथे एक चिन्ह काढलं जातं गुन्हेली, दॅट इज कॉल्ड डॉक्युमेंट. अशी पाटी लावणे म्हणजे सुद्धा नो पार्किंग आहे, नो एंट्री आहे. किंवा एखादा चौकोनामध्ये असतं, त्याला म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह साईन, म्हणजे पेट्रोल पंप पुढे 1 किलोमीटरवर आहे किंवा हॉटेल 1 किलोमीटर पुढे आहे असं असणं, म्हणजे किंवा पुढे शाळा आहे त्रिकोणात, म्हणजे सावधानतेचं चिन्ह आहे. तर तो पुरावा असतो, तो एक दस्तऐवज असतो. तो आपल्या पंचनाम्यात आपण लिहायचा असतो घटनास्थळी अपघात झाल्यानंतर, की शाळेच्या अलीकडे 25 मीटर अंतरावरती त्रिकोणी चिन्हामध्ये पुढे शाळा आहे असा त्रिकोणी चिन्ह असलेला बोर्ड आहे, आणि तो बोर्ड असणे म्हणजे ड्रायव्हरनं सावधानतेनं जायचं आहे हा इशारा आहे, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तो चिन्ह म्हणजे सुद्धा पुरावा आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर मग नकाशा हा सुद्धा एक प्रकारे दस्तऐवज आहे. केवळ अक्षर आणि अंकानं लिहिलेला कोणताही दस्तऐवज हा सुद्धा डॉक्युमेंटच आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ करारनाम्याच्या अटी व्यक्त करणारा दस्तऐवज असतो तो. बँकेवरील धनादेश हा सुद्धा एक चेकच आहे. मुखत्यारनामा, तुम्ही जे कुल मुखत्यारपत्र करून देता ते सुद्धा दस्तऐवज आहे. नकाशा किंवा आराखडा, एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन हा सुद्धा दस्तऐवजच आहे. व्यापारी प्रथा आणि रीतिरिवाजाप्रमाणे ज्याचे स्पष्टीकरण केलं ते असे अक्षरे, आकडे, आकृत्या,
चिन्हे यामार्फत जे व्यक्त केले असेल ते प्रत्यक्षपणे स्पष्ट केले नसेल तरी अशी अक्षरे आकडे आकृत्या या कलमाच्या अर्थानुसार ते दस्तऐवज आहेत असे मानले जाते. आणि म्हणून तुम्ही जर व्यापारी म्हणून काय बाजारामध्ये जनावरांच्या कधी गेला असाल तर ते ॲक्च्युली मधले जे एजंट असतात ना ते वरती त्यांच्या एक गमजा किंवा रुमाल टाकतात आणि त्यांच्या बोटांच्या साहाय्यानं ते आकडे दाखवत असतात, किती हजार किती लाख काय किंमत आहे ती. ते असे चिन्ह दर्शवणे म्हणजे सुद्धा एक डॉक्युमेंट आहे, म्हणून तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कलम 29 यावरती महत्त्वाचा उदाहरणं येऊ शकतात. त्यानंतर मग 29A जे आहे ते इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमधल्या संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक या व्याख्येमध्ये जे काय व्याख्या केलेली आहे ती व्याख्या या 29A मध्ये केलेली आहे. आणि त्यानुसार तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या कलम 2(1) मध्ये देण्यात आलेला जो अर्थ आहे तो म्हणजे कोणती इमेज, कोणताही आवाज, कोणत्याही मायक्रोफिल्म, कॉम्प्युटरच्या सहाय्यानं तयार केलेले कुठल्याही प्रकारचं पेन ड्राईव्ह, त्यानंतर CCTV फुटेज, फिल्म, DVR, व्हिडिओ, ऑडिओसुद्धा, आवाजसुद्धा जो आहे तो सुद्धा इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट याखाली येतो आणि तो 29A प्रमाणे तो केलेला आहे. आता त्यामध्ये काय खोटं नाटक केलं तर त्याप्रमाणे पुन्हा आणखीन बदल होऊ शकतो. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड या शब्दामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमधली कलम 2 मधली व्याख्या आणि सगळं जे काय आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, मला वाटतं आहे आता 29A पर्यंत आज आपण थांबूया. उद्यापासून आपण 30 पासून ते पुढच्या ज्याला महत्त्वाच्याच व्याख्या आहेत त्या बघूया, कारण मला पण थोडीशी सर्दी झालेली दिसायला लागलेली आहे. त्यामुळे आजचा लेक्चर आपण थांबूया. मला वाटतं आता सर्व सिलेबस आपण कव्हर करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आहे. तुमचं काय मत आहे पार्टिसिपंट आणि खोत सर? IPC पासून येस सर, येस सर. काय काय ठराविक कायदे घ्यायचे त्यांचं काय मत आहे विचारलं का? सुरेश सर कसं करावं? एकदा चर्चा करा तुम्ही आणि मग मला सांगा तुम्ही. ओके, कारण का पुन्हा एकदा तुम्हाला कायदा वाचल्याशिवाय आणि समजावून सांगितल्याशिवाय आणि त्यामधील पुन्हा मग प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवून घेणार आहे. सगळ्या प्रश्नपत्रिकाचा संच मी या ठिकाणी स्पायरल बाइंडिंग करून आणलेला आहे यापूर्वीच. ओके.